बदलापुरात राहणाऱ्या एका तरुणीच्या वक्तव्याने राज्यभरात खळबळ उडाली होती। बदलापुरात राहणारी तरुणी मृणाल जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आलाय। तिच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या 23 दिवसापासून मृणाल न्यायालयीन कोठडीत आहे। या प्रकरणी तिने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। त्यामुळे जाधव हिचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे। 27 फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर टाकला होता। हा व्हिडिओ पाहताच हिंदुत्ववादी संघटनांनी तिच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत तिच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तिला तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती। याची गंभीर दखल घेत तिला अटक केली। सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। जाधव हिने प्रथम अंबरनाथ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। तिचा अर्ज अंबरनाथ न्यायालयाने फेटाळून लावला होता। तिने पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता। या अर्जावर आज सुनावणी होती। या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष राणी जवळेकर यांनी फिर्याद दिली होती। फिर्यादीच्या वतीने वकील रेश्मा भोपे यांनी युक्तिवाद केला। जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे। श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जाधव हिला न्यायालयाने जामीन नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट रेश्मा भोपी। आज मृणाल जाधव जी आरोपी होती तिचं बेल ॲप्लिकेशन सेशन कोर्टामध्ये आर्ग्युमेंटसाठी होतं। तर हे प्रकरण असं होतं की 28 फेब्रुवारीला मृणाल जाधव ह्या युवतीने श्रीराम आपले प्रभू जे आहेत आराध्य देव श्रीराम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात तिच्यावर बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर तिला अरेस्ट झाल्यानंतर तिची प्रथम बेल JMFC कोर्ट चिखलोली येथे दाखल केली होती। ती इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट या ग्राउंडवर रिजेक्ट केली होती। त्यानंतर सदर बेल ॲप्लिकेशन हे सेशन कोर्टापुढे आले। सेशन कोर्टाने आज तिच्या बेल ॲप्लिकेशनवर तिचे वकील आणि आम्ही सर्व फिर्यादीच्या वतीने बऱ्याचशा वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने त्यावर आदेश पारित केलेले आहेत आणि सदरच्या प्रकरणामध्ये मेहरबान न्यायालयाने आदेश पारित करताना असे मुद्दे घेण्यात आलेले आहेत की सदरच्या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं नाही आहे आणि जर ह्या आरोपीला ह्या अपुऱ्या तपासामध्ये जर बेल दिला तर ती पुराव्यामध्ये ढवळाढवळ करेल आणि पुरावा नष्ट करेल, म्हणून सदरचा जामीन अर्ज आज रिजेक्ट करण्यात आलेला आहे।